नमस्कार. आपण 2 मे वि. स. खांडेकर यांचा हा पाठ पाहिलेला आहे आणि त्याचे 5 क्वेश्चन्स आहेत. तर त्याचा अभ्यास आज आपण इथं थोडा करूया. दिव्यत्वाचा साक्षात्कार कोणाला व कसा मिळाला? कोणाला मिळाला दिव्यत्वाचा साक्षात्कार? पांढऱ्या ढगाला. पांढरा ढग आपल्याच नदात उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वरवर स्वर्गाच्या दिशेने चालला होता. त्याला आपल्या रूपाचा गर्व होता. पांढरा ढग कसा होता? गर्विष्ठ होता. त्याला रूपाचा गर्व होता, अहंकार होता आणि स्वर्गातील जागा आपल्यालाच मिळणार असे म्हणून त्याला वाटत होते. स्वर्गाची एकमेव जागा आहे ती आपल्यालाच मिळणार असं त्याला वाटत होतं. म्हणून आपल्या झुंडीत तो आकाशाच्या दिशेने विमानाप्रमाणे जात होता. गर्विष्ठ पांढऱ्या ढगाने मागे वळून पाहिले. त्याला नवलच वाटले. मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली जाणारा काळा कुरूप दिसणारा तो काळा ढग फार सुंदर दिसत होता. आता पांढरा ढग कसा होता? गर्विष्ठ होता. तो आपल्याच नादात स्वर्गाच्या दिशेने जात होता. कारण एकुलती एक स्वर्गातली जागा ती आपल्याला मिळणार असं अशी त्याची मनोमन खात्री झाली होती. परंतु त्याने थोडं मागे वळून पाहिलं तर त्याला काय दिसलं? काळा ढग हा मोडलेल्या विमानाप्रमाणे पृथ्वीकडे म्हणजे जमिनीकडे जात आहे असं त्याला दिसलं. त्याला नवल वाटलं, म्हणजे आश्चर्यच वाटलं की मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली जाणारा काळा ढग, कुरूप दिसणारा तो काळा ढग फार सुंदर दिसत होता. म्हणजे त्याने काळ्या ढगाचं वर्णन कुरूप, मोडलेल्या विमानाप्रमाणे असं केलेलं होतं. परंतु आता त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला तो काळा ढग फार सुंदर दिसत होता. कारण त्याच्यातून लपकन चमकणारी वीज सुंदर दिसत होती. तेजस्वी असा अनुभव होता तो. आणि त्याला का तो काळा ढग सुंदर दिसत होता किंवा त्याला त्या काळ्या ढगामध्ये का दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला? कारण जी वीज लपकन गेली होती ती वीज सुंदर दिसत होती त्या काळ्या ढगामध्ये आणि एकदम विलक्षण असा अनुभव होता, दैवी अनुभव होता. ज्याला आपण कमी समजत होतो त्या काळ्या ढगाकडे तेज आणि आपण सर्वश्रेष्ठ असूनही आपल्या विजेचा दिव्य चमत्काराचा अवलेशही नाही. त्याने काळ्या ढगाला काय हीन समजलेलं, कमी लेखलेलं, परंतु त्याच्यामध्ये काय विजेच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार त्याला झाला. परंतु स्वतःचं निरीक्षण करताना त्याला काय साधा विजेचा लवलेशही नव्हता. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. तो निराश झाला. पण आता आपल्या लवकरच स्वर्गात प्रवेश होईल. स्वर्गापेक्षा अधिक ते काय भव्य दिव्य आहे या विचाराने तो मनोमन सुखावला आणि काळ्या ढगातील दिव्य तेजाचा त्याला विसर पण पडला. बघा, आता काळ्या ढगामध्ये जे दिव्य तेज होते ते पाहून त्याला आपल्याकडे नाही याचं वाईट वाटलं होतं. परंतु नंतर तो विसरला, कारण त्याला त्या स्वर्गामधली एकमेव जागा हवी होती. आणि हा विचार करता करता तो काळ्या ढगातल्या दिव्यत्वाचा साक्षात्कार त्याला जो झालेला तो विसरून गेला. दुसरा प्रश्न आहे, काळ्या ढगाला कोणते फळ मिळाले व का? तर काळ्या ढगाला कोणते फळ मिळाले? स्वर्गातील एकमेव जी जागा होती ती काळ्या ढगाला मिळाली. एवढं तर साधं तुम्हाला माहितीच आहे. स्वर्गातील एकमेव जागा काळ्या ढगाला त्याच्या परोपकारी लोककल्याणकारी कार्यामुळे मिळाली. परोपकारी म्हणजे काय? त्याने आपल्यामध्ये जे पाणी होतं तेच जनहितात जगाच्या कल्याणासाठी दिलं, लोककल्याणासाठी दिलं. मरणात खरोखर जगते म्हणजे त्याच्या मरणामुळे, म्हणजे काळ्या ढगाच्या मरणामुळे संपूर्ण जग काय झालं? जगलं, जिवंत राहिलं. ही उक्ती काळ्या ढगाबाबत खरी ठरली. ही म्हण जी आहे ती काळ्या ढगाने काय केली? खरी ठरवली. काळ्या ढगाने आपले सर्वस्व तृष्णार्त भूला अर्पिले होते. म्हणजे काळ्या ढगाने स्वतःमध्ये जे पाणी होतं ते तृष्णार्त म्हणजे तहानलेल्या जमिनीला, भू म्हणजे जमिनीला त्याने अर्पण केलं होतं. त्याच्या जलवर्षावाने धरणी तृप्त झाली होती आणि त्याने जो पाऊस पाडला होता पृथ्वीवर त्यामुळे धरणी काय झाली होती? शांत झाली होती. तिची तहान भागली होती. वृक्षलता हिरव्यागार झाल्या होत्या. पाखरे झाडांवर बसून आनंदाने आपले अंग झाडत होती. म्हणजे सगळं वातावरण, सर्व निसर्गच काय झाला? आनंदी झाला. झाडे, वेली, फुलं, फळं, पक्षी सर्वच काय झाले? आनंदी झाले होते. जगाच्या कल्याणात देह कष्ट व्हावा, म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी आपल्या देहाचं
देहाने कष्ट करावेत किंवा आपण कष्ट करावे असे एक म्हण आहे. याप्रमाणे काळ्या ढगाने धरतीला नवजीवन देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आणि काळ्या ढगाने काय केलं होतं, आपलं प्राण म्हणजे काय, त्याचे प्राण म्हणजे काय, पाणी पृथ्वीला दिलं होतं आणि पृथ्वीला शांत केलं होतं, तृषार्त केलं होतं. अशा प्रकारे काळ्या ढगाच्या त्यागी परोपकारी वृत्तीमुळे स्वर्गातील एकमात्र जागा त्याला मिळाली. तिसरा प्रश्न आहे, पांढरा ढग कुठे जात होता व का? तुम्हाला माहिती आहे हा जो पाठ आहे एकदम सोपा असा पाठ आहे, खूप छान पाठ आहे, खूप त्याच्यातून मोरल घेण्यासारखं आहे. पांढरा ढग कुठे चालला होता? पांढरा ढग हा उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे आकाशात चालला होता, त्यानंतर स्वर्गात चालला होता. स्वर्गातील का चालला होता? तर स्वर्गातील जी एकमेव जागा होती ती त्याला हवी होती आणि त्याला माहिती होतं की ती जागा मलाच मिळणार आहे, कारण त्याने त्याच्या पुढे कोणीही जाताना त्याने पाहिलं नव्हतं. मागे असे छोटे छोटे ढग होते, परंतु तो जलद गतीने जात होता, त्यामुळे त्याला माहिती होतं की स्वर्गातील जी जागा आहे ती आपल्यालाच मिळणार आहे. चौथा प्रश्न आहे, रक्षकाने पांढऱ्या ढगाला काय सांगितले? एकदम सोपे सुद्धा असे क्वेश्चन आहे. काय सांगितले रक्षकाने पांढऱ्या ढगाला? रक्षकाने पांढऱ्या ढगाला काय सांगितले? ज्यावेळी पांढरा ढग स्वर्गाच्या दारातून पोचला तेव्हा रक्षकाने त्याला अडवलं, थांबवलं त्याला आणि काय बोलला? स्वर्गात एकच जागा होती, ती काळ्या ढगाला मिळाली असे सांगितलं. तर सांगितलं की एक जागा जी होती ती काळ्या ढगाला मिळालेली आहे. तापलेल्या धरणीची तृष्णा त्यांनी शांत केली होती. झाडे लता यांना नवजीवन चैतन्य दिले होते. म्हणजे जी जमीन भू तापली होती तिला त्यांनी शांत करण्याचं काम स्वतःचं पाणी देऊन केलं होतं. सर्वच निसर्ग काय झाला होता? आनंदी झाला होता. लोकहितार्थ लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन सर्वस्व दिले होते आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी, लोकांचं हित करण्यासाठी या काळ्या ढगाने काय केलं होतं? आपलं जीवन सर्वस्व दिलं होतं, म्हणजे पाणी दिलं होतं. तू स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास अमर झाला. आता इथे लेखक सांगत आहेत की स्वतःसाठी आपण ज्यावेळी जगतो त्यावेळी आपण काय जगलो काय आणि मेलो काय सारखंच असतं, परंतु ज्यावेळी आपण दुसऱ्यासाठी जगतो त्यावेळी काय होतं? आपण अमर होतो. बघा आपल्या स्वातंत्र्य लढ्यातली लोक, स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मे, त्यांनी कधी विचार नाही केला होता स्वतःचा. त्यांनी फक्त आपला भारत देश स्वतंत्र व्हावा असा विचार केला होता. त्यामुळेच आपण आज त्यांचा इतिहासाचा अभ्यास करतो. समजलं ना? फळाची अपेक्षा न करता निस्वार्थी वृत्तीने आपले कर्म सत्कृत्य केले होते. त्याच्या परोपकारी त्यागी निस्वार्थी वृत्तीमुळे त्याला ती जागा मिळाली होती. आता काळ्या ढगाने काय केलं होतं की त्याने कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा केली नव्हती. तर तो कसा होता? निस्वार्थी होता, त्यागी होता, लोककल्याण करणारा होता, लोकहित जपणारा होता. त्यामुळे स्वर्गातली जी एकमेव जागा अशी होती ती त्या काळ्या ढगाला सुद्धा मिळाली. पांढऱ्या ढगाला स्वर्गाच्या दारात जाऊन कोणता अनुभव आला? तो आत का गेला नाही? किंवा हा प्रश्न दुसऱ्या अर्थाने सुद्धा घेऊ शकतो आपण, स्वर्गातील जागा कोणाला मिळाली नाही का? किंवा पांढऱ्या ढगाला स्वर्गाच्या दारात जाऊन कोणता अनुभव आला? तो आत का गेला नाही? आपल्या रूपाचा गर्व असलेला पांढरा ढग आपल्याच नादात विमानाप्रमाणे वरवर स्वर्गाकडे जात होता. तुम्हाला माहितीच आहे, पांढऱ्या ढगाला खूप गर्व होता, रूपाचा गर्व होता. त्याला पूर्ण खात्री होती की स्वर्गातील जागा आपल्यालाच मिळणार. परंतु स्वर्गाच्या दारात पोहोचल्यावर दारावरच्या रक्षकाने त्याला आत सोडले नाही. परंतु ज्यावेळी तो स्वर्गाच्या दारात गेला त्यावेळी स्वर्गातल्या दारावरचा रक्षक जो होता त्याने काय केलं? या पांढऱ्या ढगाला आत सोडलं नाही, कारण स्वर्गात एकच जागा होती व ती नुकतीच भरली होती. कारण का नाही सोडलं? की स्वर्गातली एकमेव जी जागा होती ती काय झाली होती? आता नुकतीच भरली होती आणि लोकहितासाठी, लोककल्याणासाठी काम करणाऱ्या, आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या काळ्या ढगाला ती जागा मिळाली होती. अशा प्रकारे स्वतःचा रंग, रूपाचा गर्व असणाऱ्या, अहंकारी, स्वार्थी, कोणतेही परोपकाराचे काम न करणाऱ्या पांढऱ्या ढगाला स्वर्गातील एकमेव जागा आपल्यालाच मिळणार हा त्याचा भ्रमाचा भोपळा फुटला होता. हा पांढरा ढग कसा होता? स्वार्थी होता, अहंकारी होता, त्यानंतर
त्याने कोणतंच लोककल्याण करण्याचं काम केलं नव्हतं, परंतु स्वर्गातील जी एकमेव जागा आहे ती मात्र आपल्यालाच मिळावी अशी त्याची मनोमन अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा स्वर्गाच्या दारात गेल्यावर काय झाली, संपली. म्हणजेच काय, त्याला समजलं की ती जागा काळ्या ढगाला मिळाली. त्यामुळं ह्या पांढऱ्या ढगाचा जो भ्रम होता, ती स्वर्गातली जागा मलाच मिळणार, तो भ्रमाचा भोपळा फुटला. धन्यवाद. नमस्कार. आज आपण अभ्यासणार आहोत काव्यांगणमधली पहिली कविता, संतवाणी म्हणजे सुखाचे हे सुख, संत नामदेव यांची. संत नामदेव महाराजांचा परिचय देताना त्यांचं संपूर्ण नाव आहे नामदेव दामासेठी शिंपी आणि त्यांचा कार्यकाल आहे 1270 ते 1350. सगुण भक्तीत रमून भक्तिमार्गाची व मानवतेची शिकवण देणारे कवी, भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेऊन फडकविणारे श्रेष्ठ संत, मराठीत विपुल अभंग रचना तसेच शिखांच्या गुरुग्रंथ साहेबात त्यांची पदे समाविष्ट आहेत. सुबोधता व भावपूर्णता ही त्यांच्या अभंग रचनेची काही वैशिष्ट्ये. पुढील अभंगात संत नामदेवांनी विठ्ठल दर्शनाचे सुखाचे वर्णन केले आहे. संत नामदेव काय म्हणतात बघा. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, पाहताही भूक तहान गेली. भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली जीवांतली. चंद्राशी चकोर मेघाशी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. नामा म्हणे पाप ताप आणि दुःख, गेले झाले सुख बोलविणे. आता आपण ह्या कवितेचा भावार्थ बघूया, म्हणजे ह्या अभंग रचनेचा भावार्थ बघूया. काय सांगतायत संत नामदेव महाराज. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, पाहताई भूक तहान गेली. आता बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी शिकवण समाजाला संतांनी दिली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे. संतांमुळे ही भूमी पावन झाली आहे. ते समाजाचे सच्चे मार्गदर्शक होते. संतांमुळेच महाराष्ट्राची भूमी काय झालेली आहे, पवित्र पावन झालेली आहे आणि त्यांनी समाजाचे हित पाहिलेले आहे. संतांनी केवळ उपदेश न करता स्वतःच्या आचरणाचा आदर्श समाजापुढे ठेवून समाजाला सन्मार्ग दाखवला. त्यांनी फक्त काय केलेलं आहे, फक्त उपदेश केला नाही आहे संतांनी, तर स्वतःच्या वर्तनातून समाजापुढे आदर्श सन्मार्ग दाखवलेला आहे, आदर्श ठेवलेला आहे. लोकजागृतीचे लोकसेवेचे काम त्यांनी केले. महाराष्ट्राला तर वारकरी संप्रदायातील संतांची परंपराच लाभली आहे. संत नामदेवांनी भक्तिमार्गाची व मानवतेची शिकवण समाजाला दिली आहे. त्यांनी भक्तिमार्ग आणि मानवता हा शिकवणीचा त्यांचा मेन उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, म्हणजे विठ्ठल भक्त होते ते. संतांनी कधीही भौतिक सुखांना महत्त्वच दिले नाही. भौतिक सुख म्हणजे काय, मला माझ्या संसारात हे पाहिजे, फ्रीज पाहिजे, टी व्ही पाहिजे, हे जी माणसांची भौतिक सुखं असतात, भौतिक असतात, ती भूसुखं असतात, अशा गोष्टींना संतांनी कधीच महत्त्व दिलेलं नाही आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीचा मोह नव्हता, म्हणजे कोणत्या गोष्टीचा, कोणत्या वस्तूचा त्यांना मोह नव्हता, ही हवीच लोभ नव्हता. ईश्वर भक्तीतच त्यांना सर्वोच्च आनंद मिळाला. ईश्वराची भक्तीच म्हणजे सर्वोच्च आनंदाचं एक ठिकाण आहे, हेच त्यांचं महत्त्वाचं ध्येय होतं. ईश्वर भक्तीमुळे त्यांना श्रीहरिमुखाचे खरे दर्शन झाले. आता ईश्वराची भक्ती करता करता श्रीहरिमुख म्हणजेच भगवंताचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं दर्शन झालं. त्याच्या मुखाचं म्हणजे चेहऱ्याचं दर्शन झालं. त्यांना जगातील सर्वात मोठे सुख गवसल्यासारखे झाले. ज्यावेळी श्रीहरिमुख त्यांना दिसलं त्यावेळी त्यांना वाटलं की जगातील सर्वोत्तम असं सुख, सर्वोत्तम जे काही आहे सुख, ते मला मिळालं आहे. जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. त्यांची भूक तहान हरवली. त्यांना जीवनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटले आणि श्रीहरिमुख पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की जीवनातील जे काही सर्व इच्छा आहेत ती सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि श्रीहरिमुख पाहिल्यावर त्यांची तहान आणि भूकसुद्धा काय झाली, हरवली. म्हणजे तहान भूक लागेनाशी झाली. आता दुसरी लाईन काय आहे, दुसरी पंक्ती काय आहे, भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली जीवातली. आता नामदेवांनी विठ्ठलालाच आईची, माऊली म्हणजे काय, आईची उपमा दिली आहे. मुलाला सर्वात जवळची कोण असते, आई असते
आणि इथे संत नामदेव महाराजांची आई म्हणजे कोण आहे? संत नामदेवांची आई इथे कोण आहे? श्री विठ्ठल, श्रीहरी. आणि ते आता म्हणतायत की विठाई माऊलीला भेटल्यावर नामदेवांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. म्हणजे आपल्या अनेक इच्छा असतात, मला हे हवंय ते हवंय, आपल्या भौतिक इच्छा असतात, परंतु संत नामदेवांची सगळ्यात महत्त्वाची इच्छा होती की विठाई माऊलीची भेट, विठ्ठल माऊलीची भेट. आणि ही भेट झाल्यानंतर त्यांना वाटलं माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, जीवन धन्य धन्य झालं, जीवनाचं जे सार्थक होतं ते सार्थक झालं, माझं जीवन सार्थकी लागलं. विठाई दर्शनाने जीवनातील परमानंद मिळाला, अत्युच्च सुख मिळाले. अगदी पराकोटीचं जे सुख असतं, जो आनंद असतो, तो आनंद या विठ्ठल दर्शनाने झाला असं ते सांगत आहे. पुढच्या पंक्तीमध्ये ते काय बोलतात? चंद्राची चकर मेघाशी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. आता चंद्र म्हणजे काय? चंद्र म्हणजे चंद्र, ते तुम्हाला माहिती आहे, परंतु आता ह्या लाईनमध्ये ते काय अर्थ सांगत आहेत बघा. विठाई माऊलाच्या दर्शनाने झालेल्या आनंदी मनाचे वर्णन करताना ते वेगवेगळे दाखले देतात, म्हणजे उदाहरणं देतात. दाखले म्हणजे काय? उदाहरणं देतात. ते काय बोलतात? चंद्राची शीतल किरणे चकोर पक्षी पितो व जीवन जगत असतो. या आपल्या जीवनदात्याला पाहून चकोर आनंदी होत असतो. आता चंद्राची किरणं पिऊन काय होतं? चकोर पक्षी जगतो. आणि चंद्रासाठी जीवनदाता कोण आहे? चकोर पक्षासाठी जीवनदाता कोण आहे? चंद्र. आणि मग त्यामुळे तो आनंदी होतो चंद्राला पाहून. दुसरे उदाहरण मेघ आणि मयूर म्हणजेच मोराचं दिलेलं गेलं आहे. बघा, काळ्या ढगांना पाहून मोर आनंद विभोर होतो, थुई थुई नाचतो. तसाच आनंद नामदेवांना झालेला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली, मेघ आकाशात दाटले की मयूर म्हणजे मोर काय होतो? नाचतो, थुई थुई नाचतो. त्याला खूप आनंद होतो, कारण पाऊस आणि त्याचं खूप जवळचं नातं आहे. आणि म्हणूनच तसाच आनंद म्हणजे चंद्राला पाहिल्यानंतर चकोर पक्षाला, मोराला पाहिल्यानंतर मेघाला पाहिल्यानंतर मोराला जसा आनंद होतो, तसा आनंद ह्या नामदेवांना झालेला आहे. कोणाला पाहिल्यानंतर? विठ्ठलाला पाहिल्यानंतर. पुढच्या पंक्तीत संत नामदेव महाराज काय म्हणतात? नामा म्हणे पाप ताप आणि दुःख, गेले झाले सुख बोलवेना. आता ते काय सांगतायत? माझं पाप ताप सगळं काही नष्ट झालं आहे. म्हणजेच काय? विठ्ठल दर्शनाने संत नामदेव धन्य झाले आहेत, आनंदी झाले आहेत, परमानंद त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या जीवनातील पाप म्हणजे वाईट विचार, कृती, ताप म्हणजे क्रोध, लोभ, लालसा, वासना, म्हणजे ज्या काही लालसा आहेत, लोभ आहेत, वासना आहेत, त्या सगळ्या काय झालेल्या? या साऱ्यांमुळे होणारे वाईट परिणाम, दुःख, सारे काही त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेले आहे. कशामुळे? विठ्ठल दर्शनामुळे. त्यांचे जीवन धन्य सफल झाले आहे, म्हणजे आनंद असं जीवनात झालेलं आहे. त्यांच्या नेत्राचे पारणे फिटले आहे. म्हणजेच नेत्र म्हणजे काय? डोळे. डोळ्यांचे पाने फिटले म्हणजे अतिव आनंद झालेला आहे. काही आपल्याला आवडणारी गोष्ट पाहिल्यानंतर ज्या आपल्याला कसा आनंद होतो, तसं तिथे संत नामदेवांना विठ्ठलाच्या दर्शनाने परमानंद झालेला आहे. या अत्युच्च आनंदाचे वर्णन त्यांना शब्दात करता येत नाही. त्याचे वर्णन ते गेले झाले सुख बोलवेना, म्हणजे त्यांना शब्दच सापडत नाही आहेत की काय वर्णन करू ह्या भेटीचं. तर ते बोलत आहेत गेले झाले सुख बोलवेना, असा करतात. सुखाच्या पलीकडे असणारे हे सुख आहे. म्हणजे आपण जे काही भौतिक सुख बोलतो, त्या सुखाच्या पलीकडे जाऊन जो असतो आनंद, परमानंद, भौतिक आनंदाच्या पलीकडे जाऊन जो आनंद असतो, तो आध्यात्मिक आनंद. आणि आध्यात्मिक आनंद म्हणजे इथे संत नामदेव महाराजांना विठ्ठल भेटीने, विठ्ठलाच्या मुखाच्या दर्शनाने जो झाला आहे, तो आहे परमानंद. धन्यवाद. या संत काव्यामधलं किंवा संतवाणीमधला पहिला प्रश्न आहे, या अभंगातून संत नामदेवाने ईश्वरपेटीचे वर्णन कसे केलेले आहे किंवा श्रीहरिमुख पाहून संत नामदेवांची अवस्था कशी झाली? आता या प्रश्नाचं उत्तर देताना, सुखाचे हे सुख हा अभंग विठ्ठलाचे निस्सिम भक्त संत नामदेव महाराजांनी लिहिलेला आहे. आपण अभ्यासातच केलेला आहे याचा. या अभंगात त्यांनी विठ्ठल दर्शनाने झालेल्या सुखाचे भावपूर्ण वर्णन केलेले आहे. म्हणजे विठ्ठल दर्शन झाल्यानंतर त्यांना जो आनंद झाला, त्यांचा जो भाव जागृत झाला, या भावजागृतीचं वर्णन या अभंगात करण्यात आलेलं आहे. भावापाशी देव उभा सर्व काळ, म्हणजे जिथे भाव असतो तिथे देव असतो. देव काय आपल्या
वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा किंवा नैवेद्यांचा भुकेला नाही आहे, तर आपण किती भाव ठेवून देवाला समर्पण भावाने पूजतो किंवा त्याचं नामस्मरण करतो हेच महत्त्वाचं आहे. देवाला काय पदार्थ नको आहे. अर्थात ज्याचा भाव त्याचा देव असे संत कवी नामदेव म्हणतात. म्हणजे ज्याचा भाव असतो त्याचा देव असतो. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. विठ्ठलाचे दर्शन हेच ते त्यांचे सर्वात मोठे सुख समजतात. म्हणजे ते विठ्ठल भक्त तर आहेत, निस्सीम भक्त आहेत, परंतु ते विठ्ठलाचे दर्शन म्हणजेच सर्वात मोठं सुख असं समजतात. जेव्हा पांडुरंगाचे दर्शन त्यांना होते तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठे सुख गवसले आहे असे त्यांना वाटते. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर, विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर जे जगातील सर्वात असं मोठं काय आहे ते सगळ्यात मोठं सुख त्यांना गवसलं, भेटलं असं त्यांना वाटते. श्रीहरीच्या दर्शनाने त्यांची तहानभूक हरवली आहे. म्हणजे आपल्याला नॉर्मल लोकांना जी तहानभूक लागते ती तहानभूक ही त्यांची हरपून गेली. म्हणजे ते एकदम विठ्ठलमय झाले. त्यांचे पूर्ण अस्तित्वच विठ्ठलमय झाले आहे. संत नामदेव विठ्ठलाला आईच्या रूपात पाहतात. विठाई माऊलीला पाहून त्यांच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या. आणि संत नामदेव महाराज विठ्ठलाला आपली आई समजतात. आणि आईला पाहिल्यानंतर त्यांच्या सर्वच इच्छा तृप्त झाल्या, म्हणजे पूर्ण झाल्या. ज्याप्रमाणे चंद्राला पाहून चकोर पक्षीला व आकाशातील काळे मेघ पाहून मोराला आनंद होतो, तसाच परमानंद त्यांना विठाई माऊलीला पाहून झाला आहे. म्हणजे हे सगळं चकोर पक्षाला जसा चंद्रकिरण पाहिल्यानंतर किंवा चंद्राला पाहिल्यानंतर आनंद होतो, काळ्या ढगांना पाहिल्यानंतर मोराला जसा आनंद होतो, तसाच आनंद विठ्ठलाला पाहून किंवा श्रीहरीला पाहून, विठाई माऊलीला पाहून नामदेवांना झालेला आहे. ईश्वर भेटीच्या सुखाचे वर्णन करताना संत नामदेव कोणते दाखले किंवा उदाहरणे देतात? चंद्राशी चकोर, मेघाशी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा असे संत नामदेव का म्हणतात? बघा, आपल्या विठ्ठल माऊलीच्या दर्शनाने संत नामदेवांची तहानभूक हरपून गेली आहे. म्हणजे विठ्ठलाचं दर्शन झालं आणि संत नामदेवांची तहानभूक हरपून गेले, विसरले ते तहानभूक. ते विठ्ठलमय झाले आहेत. त्यांचे स्वतःचे वेगळे अस्तित्वच उरले नाही आहे. म्हणजे ते विठ्ठलामध्ये विलीन झालेले आहे. त्यांचं स्वतःचं असं काहीच अस्तित्व उरलं नाही आहे. संत नामदेवांनी कवी संकेत वापरला आहे. ते म्हणतात की चकोर पक्षी चंद्रकिरणांवर जगतो, म्हणून त्याला चंद्राला आपण या प्रांताच्याला पाहून सर्वात जास्त आनंद होतो. दुसरे उदाहरण म्हणजे मोराचे. आकाशात जेव्हा काळे ढग जमू लागतात, विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊ लागतो, तेव्हा आता पाऊस पडणार म्हणून मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचू लागतो. तसा परमानंद विठाई माऊलीला पाहून संत नामदेवांना होत आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे? जसं आकाशात चंद्राला पाहून किंवा चंद्रकिरण पाहून ज्यावेळी चकोर पक्षाला आनंद होतो, कारण तो चंद्रकिरण पिऊनच जगतो, तसंच आकाशात जेव्हा काळे ढग जमू लागतात तेव्हा मोर थुई थुई नाचतो, कारण त्याला आनंद होतो, कारण त्याला माहिती असते की आता पाऊस पडणार आहे. तसाच आनंद संत नामदेव महाराजांना विठू माऊलीला पाहून झाला. आणि विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांचे पाप, ताप, दुःख सर्व काही दूर होत आहे. असा हा माऊली भेटीचा परमानंद नामदेवाने दाखले देऊन व्यक्त केलेला आहे. म्हणजेच विठ्ठल माऊली भेटल्यानंतर, आई भेटल्यानंतर जसा आनंद होतो तसाच परमानंद, तसाच आनंद, अतीव आनंद हा संत नामदेव महाराजांना झालेला आहे. तिसरा प्रश्न आपण म्हणू शकतो, गेले झाले सुख बोलवेना असे संत नामदेव का म्हणतात? गेले झाले सुख बोलवेना असे संत नामदेव का म्हणतात? सामान्य माणसाच्या सुखाच्या कल्पना ह्या काय असतात? वेगळ्या असतात. आध्यात्मिक सुखापेक्षा भौतिक सुखामागेच तो धावत असतो. म्हणजेच वेगवेगळ्या वस्तूंच्या, चैनीच्या वस्तूंच्या मागे हा सामान्य माणूस धावत असतो. परंतु विठ्ठलमय झालेल्या नामदेवांना परमेश्वर शरणी सुख असते. आता ज्यांनी परमेश्वरालाच म्हणजेच विठ्ठलालाच आपली माई आई समजलेलं आहे, असे संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या चरणी काय त्यांना सुख सापडतं किंवा गवसतं. त्यांच्या जीवनातील पाप म्हणजे वाईट विचार, कृती, ताप म्हणजे लोभ, क्रोध, लालसा, वासना आणि या साऱ्यांमुळे होणारे वाईट परिणाम, दुःख सारे काही त्यांच्या आयुष्यातून निघून गेले आहे. म्हणजेच विठ्ठल दर्शनाने, विठ्ठलाच्या चरणाच्या दर्शनाने संत नामदेव महाराजांच्या जीवनातील काही वाईट विचार होते, त्यानंतर दुःख होतं, ताप होतं, क्रोध होता, लालसा होता, ते सर्व काय झालेलं आहे? नष्ट झालेलं आहे, निघून गेलं आहे. त्यांचे जीवन धन्य, सफल झालं आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने ते धन्य झाले आहेत.
त्यांचे जीवन सफल झाले आहे. त्यांना ईश्वरभेटीचा एवढा आनंद झाला आहे की तो शब्दात व्यक्त करणे कठीण झाले आहे. म्हणजेच विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना वाटतं की त्यांचं जीवन धन्य आणि सफल झालं होतं. त्यामुळं ते काय बोलता येत आहे की ईश्वरभेटीचा एवढा आनंद झाला आहे की तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्यांना शब्दच सापडत नव्हते. ईश्वरभेटीमुळे किंवा ईश्वराच्या दर्शनाने ते एवढे आनंदित झाले होते की त्यांचे शब्दच काय झाले, तोकडे पडत आहेत असं त्यांना वाटतं.